Good morning, friends. In the second chapter, mechanical properties of fluid, today we are going to explain the cause of capillarity. In the previous lecture, we have seen Laplace spherical uh, Laplace formula for spherical bubble and capillarity. Today we are going to explain the cause of capillarity. So in the figure you have seen a liquid and a capillary is inserted in it. There are 4 points, that is A, B, C, D. Okay. Suppose the capillary tube is deep into water, which is completely wets the capillary. एक कॅपिलरी आहे, ही कॅपिलरी तुम्ही पाण्यामध्ये बुडवली आहे आणि पाण्याची प्रॉपर्टी आहे की पाणी कॅपिलरीला पूर्णपणे ओलं करतं. When capillary tube is deep in water, the water surface inside the capillary tubes takes a concave shape as shown in figure. फिगरमध्ये दाखवल्याप्रमाणे कॅपिलरीमध्ये जो शेप मिळतो लिक्विड मिनिस्कसला, मिनिस्कस म्हणजे लिक्विडचा वरचा जो भाग असतो त्याला तुम्ही लिक्विड मिनिस्कस असं म्हणतात. तर तो जो मिनिस्कस आहे त्याचा शेप कसा होतो आहे, कॉन्केव्ह होतो आहे. कशाच्यामध्ये? कॅपिलरी ट्यूबच्यामध्ये. बरं, इथे 4 पॉईंट आहेत मी सांगितल्याप्रमाणे. पॉईंट ए कुठे आहे तर कर सरफेसच्या अबो आहे. कुठे? कॅपिलरीच्या मध्ये. पॉईंट बी पण कुठे आहे तर कर सरफेसच्या खाली आहे. ए आणि बी पॉईंट दोघी कुठे आहेत? कॅपिलरीच्या मध्ये आहेत. एक सरफेसच्या वर आहे, एक सरफेसच्या खाली आहे. पॉईंट सी जस्ट अबोव द प्लेन सरफेस अँड पॉईंट डी जस्ट बिलो द प्लेन सरफेस. आणि हे दोघीच्या दोघी कुठे आहेत? आउटसाईड द कॅपिलरी. कॅपिलरीच्या बाहेर सी आणि डी आहेत, मात्र एक प्लेन सरफेसच्या वर आहे आणि एक प्लेन सरफेसच्या खाली आहे. लेट पी ए, पी बी, पी सी, पी डी द व्हॅल्यूज ऑफ प्रेशर ॲट द पॉईंट्स ए, बी, सी अँड डी रिस्पेक्टिव्हली. पी ए, पी बी, पी सी आणि पी डी हे त्या ए, बी, सी, डी पॉईंटवरचे रिस्पेक्टिव्ह असे प्रेशर्स आहेत. पी ए इज इक्वल टू पी सी. पी ए इज इक्वल टू पी सी का? कारण काय की ए आणि सी हे दोघीच्या दोघी कुठे आहेत तर ॲटमॉस्फिअरमध्ये आहेत. ए आणि सी कुठे आहेत? ॲटमॉस्फिअरमध्ये आहेत, म्हणून दोघांचं प्रेशर कसं आहे? सेम आहे. देन पी सी इज इक्वल टू पी डी. वाय पी सी इज इक्वल टू सी पी डी? द प्रेशर इज सेम ऑन बोथ साईड्स ऑफ अ प्लेन सरफेस ऑफ अ लिक्विड. लिक्विडचा जर सरफेस बघितला जो आउटसाईड द कॅपिलरी ट्यूब आहे, सी आणि डी हे जरी प्लेन सरफेसच्या खालीवर असले पण हे दोघीचे दोघी सरफेसला लागून आहेत आणि विशेष म्हणजे हे प्लेन सरफेसवर आहेत, कॉन्केव्ह सरफेसवर नाही आहेत. त्यामुळे या दोघांचं प्रेशर पण कसं राहील? सेम राहील. सो पी सी इज इक्वल टू पी डी. सो पी ए इज इक्वल टू पी डी म्हणजे तिघांचं प्रेशर ऑलमोस्ट सेम होऊन गेलं. म्हणजे कोणाकोणाचं प्रेशर सारखं आहे, कोणाकोणाचं प्रेशर सेम आहे तर ए पॉईंटचं, सी पॉईंटचं आणि डी पॉईंटचं प्रेशर आपण कसं इमॅजिन करतो आहे किंवा कसं मिळतं आहे आपल्याला ते सेम मिळतं आहे. ओके. नाऊ मग पी ए इज इक्वल टू पी सी अँड पी सी इज इक्वल टू पी डी. देअरफॉर पी ए इज इक्वल टू पी डी. या तिघांचं प्रेशर आपल्याला सेम मिळालेलं आहे. राहिला पॉईंट फक्त आता बी. द प्रेशर ऑन द कॉन्केव्ह साईड इज ग्रेटर दॅन द प्रेशर ऑन द कॉन्वेक्स साईड. सो ए पॉईंटचं प्रेशर हे बी पॉईंटच्या प्रेशरपेक्षा जास्त आहे. ओके, कारण तो कॉन्केव्ह सरफेसच्या वर आहे. ओके. सो पी ए इज इक्वल टू पी डी आणि पी डी ग्रेटर दॅन पी बी. जर तसं बघायला गेलं तर काय आहे की ए आणि सी सारख्या लेवलवर आहेत म्हणून त्यांना आपण सारखं म्हटलं. सी आणि डी हे प्लेन सरफेसच्या खालीवर आहेत म्हणून आपण त्यांना सारखं म्हटलं, म्हणजे तिघांचं प्रेशर ऑलमोस्ट सेम आलं. आता मात्र काय केलं, शेवटचा जो आपला बी पॉईंट उरलेला होता याचं जे प्रेशर आहे हे काय केलं आपण काय इमॅजिन केलं किंवा काय आपल्याला कसं मिळतं आहे ते कमी मिळतं आहे. कोणाच्या प्रेशरपेक्षा? एच्या प्रेशरपेक्षा. मग एचं प्रेशर आणि डीचं प्रेशर पण कसं आहे तर सेम आहे. त्याच्यामुळे पी डी मोठा आहे कोणापेक्षा? पी बीपेक्षा. पी डी ग्रेटर दॅन पी बी. सो डी पॉईंटचं प्रेशर हे बी पॉईंटच्या प्रेशरपेक्षा जास्त आहे. बट फॉर अ लिक्विड प्रेशर इज सेम ॲट ऑल पॉईंट्स ऑन द सेम हॉरिझॉन्टल लेवल. देअरफॉर पी डी मस्ट बी इक्वल टू पी बी. पण जर आपण त्यांची लेवल बघितली, दोघांची चित्रामध्ये जर लेवल बघितली तर ते दोघीच्या दोघी एकाच लेवलवर आहेत. आपण असं चित्रामध्ये मांडलेलं आहे, म्हणजे लेवलवर म्हणजे लिक्विडच्या एकाच लेवलवर त्यांना दोघांना इमॅजिन केलेलं आहे. दोघीच्या दोघी लिक्विडच्या मध्ये आहेत
दोघांची लेवल सेम आहे. बट वी हॅव पी डी ग्रेटर दॅन पी बी, सो ॲच मच इक्विलिब्रियम इज नॉट अचीव. पण काय होतं आहे, आपल्याला जी कंडिशन इक्विलिब्रियमची जी कंडिशन पाहिजे ती अचीव होत नाही आहे. टू अचीव इक्विलिब्रियम लिक्विड रायजेस इन कॅपिलरी टिल पी बी बिकम्स इक्वल टू द प्रेशर ऑफ पी डी. दिस रिझन वाय लिक्विड राईज इनसाइड द कॅपिलरी ट्यूब. मग काय होईल आता की पी बीवरचं प्रेशर किंवा बी पॉईंटवरचं प्रेशर कसं आहे, कमी आहे. सो त्याला तेवढं प्रेशर मेंटेन व्हावं, किंवा म्हणजे जेवढं प्रेशर डीला फील होतं आहे तेवढं प्रेशर त्याला फील व्हावं, त्याच्यासाठी काय होणार आहे की पी बी बिकम्स इक्वल टू पी डी. हे व्हावं म्हणून काय होणार आहे की हे जे लिक्विड हे कुठे राईज होईल, तर हे वर राईज होईल. बिकॉज त्याच्यावर प्रेशर कसं आहे, इतरांच्या मानाने कमी आहे. मग आपल्याला माहिती आहे की प्रेशर नेहमी कुठून कुठे जातो जास्तकडून कमीकडे. मग आता त्याच्यावर जो प्रेशर येतो आहे तो कुठून येतो आहे, इकडून येतो आहे, डीकडून येतो आहे. डीकडून येणारा प्रेशर कोणावर येतो आहे, म्हणजे डीचा प्रेशर त्याला मेंटेन करता यावा म्हणून त्याने ऑटोमॅटिकली कुठे सरकलं गेलं पाहिजे, वरच्या साईडला सरकलं पाहिजे. ओके, सो दीज आर द 4 पॉईंट्स A, B, C, D having different pressures. We have checked their condition. Okay, now capillary rise. We are going to derive capillary rise H, above which the liquid rise or falls in capillary tube when it is inserted in fluid. आपण काय करतो आहे की फिगर दाखवली आहे खाली, ही फिगर बघू आपण. या फिगरमध्ये आपण लिक्विडमध्ये किंवा वॉटरमध्ये आपली कॅपिलरी इन्सर्ट केली आहे. सो तिथे आपल्याला जे लिक्विड आहे ते राईज झालेलं दिसतं आहे. त्याला जी हाईट मिळाली ते किती आहे याची एवढी आपल्याला दिसून राहिलेली आहे. तर आपण हे इमॅजिन केलं तर लिक्विड राईज पण होऊ शकतं किंवा फॉल पण होऊ शकतं, डिपेंड्स अपॉन द लिक्विड टाईप. लिक्विडच्या टाईपवर डिपेंड करतं, लिक्विडच्या सरफेस टेन्शनवर डिपेंड करतं की हा जो लिक्विडचा जो कॅपिलरीमधला जो राईज आहे हा म्हणजे लिक्विड जे ते राईज होईल का फॉल्स होईल, डिपेंड्स. सो वी कन्सिडर अ लिक्विड विच इज गोइंग टू बी राईज. आपण असं लिक्विड कन्सिडर केलं आहे की ते राईज होईल असं. तर या पद्धतीने आपल्याला हे लिक्विड कन्सिडर करायचं आहे फिगरमध्ये दाखवल्याप्रमाणे. सपोज द लिक्विड राइजेस टू हाईट h in a capillary of radius r. स्मॉल r ही कॅपिलरीची रेडियस आहे, हेल्ड वर्टिकल इन द लिक्विड ॲज शोन इन फिगर. या फिगरमध्ये दाखवल्याप्रमाणे आपण तिला वर्टिकली पकडलेली आहे लिक्विडमध्ये. द रेडियस ऑफ कॉन्केव मेनिस्कस of a liquid in a capillary is capital R. जे लिक्विड आहे, लिक्विडचा जो मिनिस्कस आहे, मिनिस्कस म्हणजे मी तुम्हाला सांगितलं की वरची जी लेअर असते कॅपिलरीमधली, जो त्याला आपण मिनिस्कस म्हणतो, तो जो मिनिस्कस आहे त्याची रेडियस किती आहे तर कॅपिटल आर आहे. मग फिगरमध्ये दाखवल्याप्रमाणे आपण तिथे त्या पॉईंट ऑफ कॉन्टॅक्टवर थिटा अँगल कन्सिडर केला. ओके, सो कॉस थिटाची किंमत व्हॅल्यू आली स्मॉल आर अपॉन कॅपिटल आर. सो त्याच्यावरून आपण कॅपिटल आरची व्हॅल्यू कॅल्क्युलेट केली, दॅट इज स्मॉल आर अपॉन कॉस थिटा. इक्वेशन नंबर 1. द प्रेशर ऑन कॉन्केव सरफेस ऑफ अ मिनिस्कस PO is greater than the pressure on the convex surface PI. कोणावरचं प्रेशर जास्त आहे तर PO वरचं प्रेशर जास्त आहे. फिगरमध्ये परत बघून घ्या की PO वरचं प्रेशर जास्त आहे कोणाच्या पेक्षा, PI पेक्षा. ओके, सो PO मायनस PI इज इक्वल टू 2S अपॉन R. आता तुम्ही म्हणणार की कुठून आणलं, हे कुठून आणलं, तुम्ही आता हे म्हणणार की तुम्ही कुठून आणलं, तर आपण त्याला कन्सिडर केला कुठून, तर इकडून. कुठून, या क्वेश्चनमधून, या मागच्या क्वेश्चनमधून, म्हणजे आपण तो जो प्रिव्हियस लेक्चरमध्ये शिकलो होतो, दॅट इज
लॅपलास स्पेरिकल मेम्ब्रेन. दॅट इज व्हॉट मी पॉईंट नंबर 9च्या वरचा जो फॉर्म्युला आहे PI मायनस P0 इज इक्वल टू T/R. सो इकडे मी तोच फॉर्म्युला यूज केलेला आहे. फक्त एवढंच आहे की instead of T I am going to use symbol S. So S is nothing but surface tension. So PO minus PI is equal to 2T upon R or 2S upon R. And because the liquid has one free surface. आपण तिकडे दोन फॉर्म्युले बघितले होते लॅपलास मध्ये. एक होता 40 अपॉन R आणि एक होता 2T अपॉन R. सो 40 अपॉन R कोणासाठी होता, ज्याला ज्या लिक्विड सरफेस लिक्विड फ्री सरफेसवर दोन म्हणजे ज्या लिक्विडला दोन फ्री सरफेस राहायचे म्हणजे सोप बबल. आणि आपण एक फॉर्म्युला पाहिला 2T अपॉन R जो फक्त लिक्विड ड्रॉपसाठी होता, ज्याला फक्त वन फ्री सरफेस होता. सो इथे आपली जी जो मिनिस्कस आहे, मिनिस्कसला फक्त एकच फ्री सरफेस आहे, त्याच्यामुळे आपला फॉर्म्युला काय आला 2T अपॉन R, त्यालाच आपण 2S अपॉन R असं म्हणतोय. ऑल्सो फॉर इक्विलिब्रियम द प्रेशर ॲट पॉईंट B इज सेम as point A, which is PO, as both are at the same the horizontal level. So PO minus PI is equal to H rho G. आपल्याला दुसरा पण फॉर्म्युला आपण शिकलेलो की PO minus PI is equal to H rho G. So comparing both equation, that is second and third, we get 2T upon R is equal to H rho G or 2S upon R is equal to H rho G. So rho G इकडे काय आहे, तो डिवाइडला आहे, तिकडे जाताना काय होऊन जाईल, सॉरी इकडे मल्टिप्लाय आहे, तिकडे जाताना काय होऊन जाईल, तो डिवाइडला झाला जाईल. सो द फॉर्म्युला बिकम्स व्हॉट, 2S अपॉन R रो G. बाय मिस्टेकन माझ्याकडनं वरती फॉर्म्युला R घेतला गेलेला आहे. सो जेव्हा आपण इक्वेशन 2 आणि 3ला कम्पेअर करतोय, आपला फॉर्म्युला तयार होतोय 2S अपॉन R इज इक्वल टू H रो G. सो H इज इक्वल टू 2S अपॉन R रो G. बाय मिस्टेकन माझ्याकडनं R वर लिहिला गेलेला आहे. ओके, सो द फॉर्म्युला कॅन बी ऑल्सो रिटर्न ॲज 2S कॉस थिटा. R खालीच आहे, R वर नाही गेलेला आहे. ओके, putting the value of capital R from equation 1. सो फ्रॉम इक्वेशन 1 आपण कॅपिटल आर ची व्हॅल्यू पुट केली. सो कॅपिटल आर ची व्हॅल्यू आहे स्मॉल आर अपॉन कॉस थिटा. आर कुठे आहे, कॅपिटल आर खालच्या साईडला आहे, त्याच्यामुळे आर ची व्हॅल्यू पुट होताना आता काय पुट होईल, कॉस थिटा अपॉन आर. सो hence the capillary rise is given by H is equal to cos theta upon R rho G. If theta is equal to 90 degree and cos theta is negative, therefore theta is equal to 90 degree, hence cos theta is negative, therefore mercury falls in a glass capillary and its meniscus is convex. Okay, so this is nothing but a formula for height, that is rise or fall of a liquid in a capillary tube. How does surface tension of a liquid change with soluble impurities added into the liquid? Discuss with few examples. Surface tension चेंज का होतो सोल्युबल इम्प्युरिटीजमुळे, आपल्याला हे डिस्कस करायचं आहे काही एक्झाम्पल्स घेऊन. इफेक्ट ऑफ हायली सोल्युबल इम्प्युरिटी ऑन सरफेस टेन्शन. वेन सबस्टन्स इज हायली सोल्युबल in the liquid, solute molecules are attracted more strongly by the liquid molecules. If attraction exceeds the cohesive force between the liquid the molecules, that is surface energy and surface tension of the liquid increases. आपण सोल्युबल इम्प्युरिटी ऍड केल्यामुळे काय होतं की जे मॉलिक्युल्स आहेत ते एकमेक जे सोल्यूट मॉलिक्युल्स जे आहेत ते स्ट्रॉंगली एकमेकांकडे अट्रॅक्ट होतात आणि अट्रॅक्शन वाढल्यामुळे कोहेसिव्ह फोर्स वाढतो आणि कोहेसिव्ह फोर्स वाढला म्हणजे सरफेस एनर्जी वाढते आणि सरफेस एनर्जी वाढली म्हणजे सरफेस टेन्शन वाढतो. कॉमन एक्झाम्पल सॉल्ट. आपल्याला माहिती आहे की खाऱ्या म्हणजे क्षारयुक्त म्हणजे खारट पाण्यात चा सरफेस टेन्शन हा हाय असतो. त्याचं कारण काय आहे की
त्याच्यामध्ये कोहेसिव्ह फोर्स म्हणजे लिक्विड मॉलिक्युल म्हटलं कोहेसिव्ह फोर्स जास्त आहे हे त्याचं कारण आहे. Effect of weakly soluble impurity on surface tension. When substance is weakly soluble in the liquid, molecules itself move into the interior of the liquid. Their places in the surface are taken by solid molecules. The concentration of a solid molecules in the surface layer become higher than the interior of the solution. Thus, surface tension decreases. Weakly soluble impurity like आपण आपलं एक्झाम्पल घेता येईल तुम्हाला सोप 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 वॉटरचं, सोप सोल्युशनचं किंवा सोप वॉटरचं. सो हे विकली सोल्युबल असल्यामुळे काय होतं की इंटेरियर जो आहे, इंटेरियर पार्टमधलं कॉन्सन्ट्रेशन काय होतं, तर ते इंटेरियर ऑफ द लिक्विड काय होणार आहे, कॉन्सन्ट्रेशन हाय होईल आणि त्याच्यामुळे काय होतं की वरचं जे सरफेस टेन्शन आहे ते आपल्याला कमी होताना दिसतं. ओके. When soap dissolve in water, surface tension of the solution decreases. This why soap is used for washing clothes. खारट पाण्याने खारट मीन्स क्षारयुक्त पाण्याने कपडे प्रॉपरली धुतले जात नाही आणि साध्या पाण्यामध्ये जर आपण कपडे धुतले तर प्रॉपरली धुतले तर दोघांमध्ये डिटर्जंट वापरण्याचा आपण प्रयत्न केला तर डिटर्जंट गिव्ह मोर इफेक्ट इन नॉर्मल वॉटर, नॉट इन salty water. Why the surface tension of the liquid decreases with increase in temperature? Surface tension कमी का होतं जर आपण टेम्परेचर वाढवलं तर. When the temperature of the liquid increase, the distance between the liquid molecules increases. जर आपण टेम्परेचर वाढवलं तर लिक्विड मॉलिक्युल्स मधलं डिस्टन्स पण आपल्याला काय होताना दिसतं, वाढताना दिसतं. ड्यू टू द इन्क्रीज इन डिस्टन्स द कोहेसिव्ह फोर्स ऑफ अट्रॅक्शन बिटवीन द मॉलिक्युल्स डिक्रीजेस. आपण वर बघितलं की जर कोहेसिव्ह फोर्स वाढला तर काय होतं, मॉलिक्युल मधला कोहेसिव्ह फोर्स वाढला तर काय होतं, सरफेस टेन्शन वाढतो. या केसमध्ये काय होतं, त्यांच्यामधलं अंतर वाढतं. अंतर वाढल्यामुळे कोहेसिव्ह फोर्स ऑफ अट्रॅक्शन काय झाला तर तो वाढला, सॉरी कमी झाला. With decrease in cohesive force, surface energy also decreases. Hence, the surface tension of the liquid also decreases. आणि सरफेस टेन्शन कमी झालं तर सरफेस एनर्जी कमी होते किंवा सरफेस एनर्जी कमी झाल्यामुळे सरफेस टेन्शन कमी होतं. ओके, दे आर डायरेक्टली प्रोपोर्शनल टू इच अदर. ओके, द व्हेरिएशन ऑफ अ सरफेस टेन्शन विथ टेम्परेचर ॲज शोन इन ग्राफ. या ग्राफमध्ये आपल्याला दिसतंय की जसं जसं टेम्परेचर वाढत जातं तसं तसं सरफेस टेन्शन आपल्याला कमी होताना दिसतंय. ओके. For small temperature difference, the variation in surface tension with the temperature is linear and it is given by T is equal to T0 1 minus alpha T, where T is surface tension at T degree Celsius, by T0 is a surface tension at 0 degree Celsius. Alpha is the temperature coefficient of surface tension. To determine surface tension of a liquid which do not wet the glass, for example mercury, the only difference is the level of the liquid in the tube CD is higher than the tube of AB, as the liquid meniscus in the both tube is convex upward. फक्त आपण जे शिकलो की जनरली टेम्परेचर राईज केल्यानंतर काय होतं की सरफेस टेन्शन कमी होताना दिसतो. पण जर आपण असं लिक्विड घेतलं की जे पूर्णपणे ओलं करू शकत नाही, असं लिक्विड जर आपण यूज केलं तर मात्र हा इफेक्ट आपल्याला उलटा होताना दिसतो. आपण जर दोन ट्यूब घेतल्या, एकीला नाव दिलं CD आणि एकीला नाव दिलं AB, आणि द लेव्हल इन द लिक्विड in the tube CD is higher than the tube AB, as the liquid meniscus in the both tube is convex and upward. तर या दोघांमधला जर आपल्याला फरक दिसला तर कुठला लेवल हायर गेलेली दिसेल, सीडीची लेवल आपल्याला हायर गेलेली दिसेल. का? कारण आपण सीडीचं टेम्परेचर जास्त देणार आहे कोणाच्या पेक्षा, AB पेक्षा. ओके, सो नाऊ the surface tension of hot soap is less than the cold soap. The surface tension of hot soap is less than cold soap.
सरफेस टेन्शन कोणाचं अजून कमी असणार आहे, हॉट सोपचं अजून कमी असणार आहे कोणापेक्षा, कोल्ड सोपपेक्षा. देअरफोर अ हॉट सोप विल स्प्रेड ओव्हर अ लार्ज एरिया ऑफ अ टंग. फॉर दिस रिजन हॉट सोप इज टेस्टियर than the cold soap. Surface tension of a water at 0 degree Celsius is 75.10 raised to minus 3 Newton per meter. At 20 degree Celsius it is 72 into 10 raised to minus 3 Newton per meter. Critical temperature, that is our last topic. Surface tension of a liquid becomes 0 at particular temperature is called as a क्रिटिकल टेम्परेचर ऑफ द लिक्विड. असं एक टेम्परेचर की ज्याला सरफेस टेन्शन त्या लिक्विडचा किती होऊन जातो, 0 होऊन जातो. अशा टेम्परेचरला तुम्ही क्रिटिकल टेम्परेचर असं म्हणतात. इन केस ऑफ अ मॉल्टन कॉपर अँड मॉल्टन कॅडमियम द सरफेस टेन्शन इंक्रीजेस विथ इंक्रीजिंग इन टेम्परेचर. मात्र मॉल्टन कॉपर आणि मॉल्टन कॅडमियम हे दोन असे लिक्विड आहेत की त्यांचं सरफेस टेन्शन हे मात्र नॉर्मल लिक्विड सारखं बिहेव करत नाही. नॉर्मली आपण काय पाहिलं की सरफेस टेन्शन वाढवलं तर सरफेस टेन्शन कमी होत जातं जर आपण टेम्परेचर वाढवलं तर. या केसमध्ये आपल्याला उलट होताना दिसतं. थँक्यू.